खोट्या एफडी दिल्या मला, खोट्या एफडी बनवून. हा, खोटे देण्यात आले. हा, तक्रार नमूद केलं, सगळं बोलणं झालं आणि त्यांना बोलत जा म्हणे, काय काय करा म्हणे, जे उखडून घ्या उखडून घ्या म्हणे. तक्रार सीपीकडं. काही नाही, पोलीस म्हणे काही नाही, खोट्या एफडी खोट्या तुमचे खोट्या बनवलं, काही करत नाही, काही पोलीस लोक रिस्पॉन्स देत नाही काही. सर, आम्ही अजंठा अर्बनचे बँक खातेदार आहोत. 28 ऑगस्ट 2023 रोजी बँक बंद पडली आहे. तेव्हापासून या बँकेत कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित तपास झालेला नाहीये. फक्त आरोप प्रत्यारोप वेगवेगळे चालू आहेत. आज बँकेमध्ये जवळपास 500 कोटीच्या वरती घोटाळा आहे, पण रेकॉर्डवर फक्त 64 कोटी दाखवल्या गेलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंटेशन सहित प्रूफ करू शकतो या घोटाळा कसा आहे. ज्यावेळेस DICGCने क्लेम 289 कोटीचे दिलेले आहेत आणि अजून 1 कोटी देणार आहे असं म्हणतात, म्हणजे हे झाले 389 कोटी. RBIचं बँक बंद करण्याचं पत्र आहे. या पत्रामध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे की बँकेच्या खात्यामध्ये कुठल्याही अकाउंटमध्ये CR फंड किंवा कुठेही 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही. बँकेत 26,000 खातेदार आहेत. मग 26,000 खातेदारांमध्ये तुम्ही 400 कोटी आतापर्यंत वाटतायत आणि RBI म्हणतं की आमच्याकडे 1 रुपया पण यांच्याकडे शिल्लक नाहीये. मग 64 कोटीचा घोटाळा कसा उरतो? हा घोटाळा 500 कोटीच्या वरती आहे. कारण जर सगळ्यांचे बाकीच्यांचे पैसे कुठे गेले? जर 64 कोटीचा घोटाळा आहे तर बाकीच्यांचे पैसे कुठे गेले? ज्या दिवशी बँक बंद झाली त्या दिवशी काही कर्मचाऱ्यांनी, संचालक मंडळांनी बँकेतनं बँक बंद झाल्याचं लेटर मिळाल्यानंतरही त्यांनी 2-2, 3-3 करोड रुपये कॅश विड्रॉल केलेत. हे कसं काय घडलंय? पोलिसांनी त्याचाही पुरावा आमच्या जवळ आहे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांचे, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या ठेवी होत्या, त्या ठेवीदारांच्या ठेवीवरचे नावं बदलून पैसे काढून घेतले. त्याचेही पोहे आहेत आमच्याकडे. याच्यामध्ये दीपाली कुलकर्णी, उस्मानपुरा ब्रांच मॅनेजर, संदेश वाघ, माजी अधिकारी कल्याण डांगोडे, संचालकाचे काही मंडळी आहेत, ज्यात जसोरिया झाले, झांबड साहेब झाले, अजून 2-3 आहेत, त्यांची सगळ्यांची नावं आहेत. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही. त्यात चेतन गादिया एक जण आहे. हे सगळे प्रदीप कुलकर्णी CEO आहेत. सगळ्यांची नावं आहेत ज्यांच्या सहित आमच्याकडे प्रूफ आहे. आपले तपास अधिकारी म्हणतात की बँकेत घोटाळा फक्त 64 कोटीचा आहे. आम्ही प्रॉपर्टी त्यांची फक्त 64 कोटीची गोळा करू आणि तेवढीच जप्त करायचा प्रयत्न करू. त्याच्यावर ते ठाम नाहीत की ते जप्त करणार आणि त्याच्यानंतर लिलाव करून देणार. जर 64 कोटीची प्रॉपर्टी जप्त करणार तर मग आमचे अजून जे राहिलेले पैसे आहेत RBIच्या पत्राप्रमाणे की अजून आमचे पैसे मिळणं बाकी, तर ते 64 कोटी, तर बाकीचे 289 कोटी त्यांना पहिले DICGCला द्यायचे, मग आमचे पैसे. मग आमचे पैसे कधी मिळणार? 64 कोटीचे प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर तर आमचे पैसे मिळायला एकही चान्स याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर फॉरेन्सिक ऑडिटर अपॉइंट केला. फॉरेन्सिक ऑडिटरला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, डॉक्युमेंट दिले नाही. त्याच्यानंतर आपल्याच तपास अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं फक्त 64 कोटीच्या घोळ्याचा तपास करायचा. का पूर्ण तपास नाही करायचा? जर बँक 500 कोटीच्या वरती आहे तर पूर्ण तपास का नाही करायचा? पूर्ण तपास केल्यानंतर अजून जास्त घोळ निघायची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण तपास करू देत नाहीयेत. आणि तसं पत्र फॉरेन्सिक ऑडिटरने दिलेलं आहे की मला कुठलंही कोऑपरेटिव्ह नाही, फक्त 64 कोटीचाच तपास करायला सांगितलेला आहे, मी तेवढाच करणार. या लोकांनी आमच्या FDवर दुसऱ्याच्या नावाने खोटे बनावट कर्ज तयार केलेत. FDOD, त्याला FDOD म्हणतात. ते दुसऱ्याच्या नावाने, म्हणजे आमच्या FDच्या नावा अगेन्स्ट गॅरंटी देऊन त्यांनी दुसरे पैसे, आणि जवळपास 50 ते 60 कोटीचा तो घोळ आहे. आणि ते त्यांचे कर्ज, जे कर्ज जप्त करण्या म्हणजे बंद करण्यासाठी, कर्ज फेडलेले दाखवण्यासाठी आमच्या FD त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले. त्याच्यामुळे काही लोकांना पैसे मिळालेले नाहीयेत. इन्शुरन्स क्लेमचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीयेत. ही गोष्ट असं वाटतंय की कुठून तरी राजकीय षडयंत्र असू शकतं किंवा अजून दुसरं काही कारण असू शकतं की ज्याच्यामुळे, कारण संचालक जे चेअरमन आहेत ते माजी आमदार राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी राजकीय प्रेशर वापरलेलं असू शकतं किंवा अजून काही घोळ असू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला हा न्याय मिळत नाहीये. म्हणून आज आम्ही या इथे उन्हात उभे आहोत. मैं बैंक का 2000 साल से खातेदार हूँ। बाकी तो सब पीड़ित खातेदार और मेरे सहकारियों ने बताया है। मैं ये बताना चाहता हूँ, बैंक
बैंक कर्मचारी के ऊपर इतना सारा कोटि से कोटि रुपए इन्होंने निकाला है, फ्रॉड किया है, हमारे पास सबूत भी है उसके। तो बैंक के ऊपर, बैंक कर्मचारी के ऊपर क्यों केस नहीं कर रहे? और बैंक कर्मचारी जरा सी थोड़ी बहुत बैंक में बातचीत हो जाती है तो पुलिस फोर्स बुलाकर गुने दाखिल करते हैं। तो जिसके अंदर हमारे कुछ, मेरे पे और कुछ सहकारी के ऊपर भी गुने दाखिल करे, झूठे गुने दाखिल करे। तो ये सब मानसिक प्रताड़ित करना है, बैंक का काम है। और ये सहकार क्षेत्र में बैंकिंग का धंधा ऐसा हो गया है चेयरमैन का, तो उसकी सीमा तय हो जाती है कि कितने दिन चलाना है और इसको कितने दिन के बाद में इसको बंद करना है। ये बैंक लगभग 24 साल में ही इससे सारे 12 से 18 हजार खातेदारों को आज हैरान परेशान करके छोड़ा है। जो को बीपी का बीमारी है, को हार्ट अटैक का बीमारी है, तो बूढ़े बुजुर्ग है जो ऐसे स्ट्रेचर पर आते हैं पैसे के लिए। तो आज इस समय हमारे ये उम्र में हमने पैसे कहाँ से लाना और कैसे पैसे कमाना, तो ये हमारा दुख है। और ये बैंक के कर्मचारियों का कमीशन खाकर बहुत बड़ा योगदान है और इन लोगों को सहकार्य करना, इसके इनके ऊपर गुने दाखिल होना चाहिए। माइनस में 616% से ज्यादा का इन्होंने माइनस में गई है, यानी बैंक बिल्कुल दिवालिया हो चुकी है। बैंक के पास कोई पैसा नहीं है। बैंक क्लेम करती है हमारे पास 100 कोटी आए, हमारे पास 200 कोटी आए, एक नया पैसा नहीं है। ये आरबीआई का कहना है। तो ये झूठे वक्तव्य दे करके जनता का पैसा दबा करके और भाग जाना चाह रहे हैं। तो इसके लिए और दूसरा, इसमें पुलिस भी सहयोग कर रही है। पुलिस ने क्या ईयर मार्क किया है कि साहब हमको तो 65 करोड़ का घोटाला सामने नजर आ रहा है। वो कोशिश ही नहीं करना चाहती है। पुलिस को बताया जाता है कि ईओडब्ल्यू जो होती है, इकोनॉमिक फॉरेंसिक विंग जो होती है, बहुत अच्छे अच्छे लोग उसमें रहते हैं, दिमागदार लोग रहते हैं और वो बहुत ही बढ़िया से तपास करती है। लेकिन वो तपास ऐसी करती है, अपनी तपास को 100 कोटी को 65 कोटी पे ले आती है। यानी वो उसकी चालाकी है, या यूं कह लीजिए वो उसका स्मार्टनेस है। तो ये करना गलत है। ये अल्टीमेटली पैसा पब्लिक का पैसा है, ये आपका और हमारा पैसा है। जो पैसा डीआईसीजीसी ने 5 लाख की ठेवी का दिया है, वो 5 लाख रुपए तक का पैसा बैंक से वापस वसूल करेगी ब्याज के साथ। वो कहाँ से मिलेगा जब बैंक वालों ने माइनस में उनका CAR जो है वो 294 कोटी तक चला गया है। माइनस में 300 कोटी में बैंक पड़ी है। 276 कोटी इन्होंने डीआईसीजीसी से ले लिया है, वो भी एक टेम्परेरी कर्जा है। तो ऐसे करके 550 कोटी तो यही हो गया। अब 550 कोटी के ऊपर बाकी और घोटाले इनके निकल के सामने आ रहे हैं। जो गवर्नमेंट में सिक्योरिटीज, गवर्नमेंट की सिक्योरिटीज जो रखनी पड़ती है, वो करीब 38 करोड़ इन्होंने अपनी उसमें बता रखी है, लेकिन वो एक्चुअल में 17 कोटी ही निकल के आई है। ऐसे कई जगह कई खातों को 221 कोटी के और लफड़े इनके निकल के आ रहे हैं कि कुछ जिसमें 21 कोटी के 21.48 कोटी के कर्ज इन्होंने दूसरे खातेदार जिनको मालूम भी नहीं है, जिनसे सहमति नहीं ली है, उनके पैसे उन्होंने जो घोटाला किया उसके अंदर इसको जमा कर लिया है। अभी आपकी डिमांड क्या है? हमारी डिमांड है कि एक तो इसकी जांच बिल्कुल सही हो। अगर अब हमको ये पुलिस कोऑपरेट नहीं कर रही है तो वी शुड गो फॉर ईडी और सीबीआई और सम अदर एजेंसीज इंक्वायरी। वी डू नॉट वांट this police, because this police is after 20 months they are not reached to a conclusion। अभी जो फॉरेंसिक ऑडिटर से जो अभी रिपोर्ट आई है उसके अंदर भी इनकंक्लूसिव रिपोर्ट है। उसने कहा साहब हम 64 कोटी से ऊपर जा ही नहीं सकते, क्योंकि हमारे को लेटर ही ऐसा मिला है कि 64 कोटी के ऊपर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हें काही करू नहीं सकता। तो अभी वो जब कर ही नहीं सकते, उनके हाथ बांध दिए हैं, तो कहाँ से घोटाला निकल के आएगा? जबकि घोटाला अगर निकालना है तो अगर घोटाला सही में निकालना है तो अच्छे से जांच करें, आसपास में और भी देखें। सारे बैंक की कितनी है अपनी यहाँ पे 2 बैंक है इस ब्रांच की, इतनी छोटी बैंक है, 450 कोटी की इसकी जमाएं हैं। 2 बैंकों का पूर्ण फॉरेंसिक ऑडिट होने में 1 महीने से ज्यादा समय नहीं लग सकता, एक अकाउंट को अगर देखते हैं तो। लेकिन ये जस्ट अपना टाइम पास कर रहे हैं, बैंक वाले इनको कोऑपरेट नहीं कर रहे हैं और जो है बैंक का पब्लिक का पैसा कैसे डुबा जाए इसकी पूरी व्यवस्था कर रहे हैं। मेरा नाम विष्णु अग्रवाल है। मैं इस बैंक से 2004 से जुड़ा हुआ हूँ और अभी तक सब कुछ सही चल रहा था। हमको भी पता नहीं लग रहा था कि भाई ये कोई इतने घोटाले अंदर ही अंदर चल रहे हैं, क्योंकि जो ऑडिट रिपोर्ट आती थी हमारे सामने वो बिल्कुल सही लगती थी। इन्होंने एनपीए 1.67% बताया, जबकि वो एनपीए 10% के ऊपर है। और जी मेरे खाते में बहुत से पैसे हैं, अभी भी हैं, लेकिन वो आएंगे ऐसा उम्मीद है, क्योंकि मेरे 5 लाख के ऊपर नहीं है।
ये बोल करके मेरे पैसे ऐसा कहते हैं कि DICGC देगी। लेकिन बहुत सारे लोग हैं जिन्होंने 6 लाख की FD करी, उनको 5 लाख मिलेंगे, 1 लाख नहीं मिलेंगे। लाइक 170 कोटी से ऊपर ऐसे रुपए हैं जो DICGC कवर नहीं करने वाली है। वो पैसे कितने भी रहने, तो अगर आपके 5 रुपए भी अगर है किसी खाते में तो वो DICGC को देने पड़ते हैं। लेकिन इन्होंने व्यवस्था ऐसी की है कि किसी का पैसा जो पड़ा था उसको निकाल के किसी दूसरे का लोन फेर दिया उसने। तो ऐसे बिल्कुल घोटाला हो रहा है। सारे आप देख रहे हैं यहाँ पे सब वयस्कर लोग हैं। अब वयस्कर लोगों के साथ में ऐसा वो करेगा तो क्या करेंगे फिर? हा, सुभाष धामणने त्यांच्या स्टाफच्या नावावर कर्ज घेऊन त्यांच्याच खात्यात वृत्ती केले, कर्मचाऱ्यांना दिले नाही आणि त्यांच्या इतर लोकांना सुद्धा दिले नाही, त्यांनीच पैसे खाल्ले। ते सर्वस्वीच जबाबदार आहेत, इतर कोणीही जबाबदार नाही, सर्वस्वी धामणच जबाबदार आहेत। त्यांच्याकडून पैसे वसूल होऊ शकतात, परंतु हे पैसे वसूल करत नाही पोलीस डिपार्टमेंट। माणूस काही काम येते, जामीन हे करतात ते, त्यांच्याच पैसे त्यांच्याकडून जर वसूल केला आमचे पैसे मिळू शकतील। त्यांनी खोट्या FD तयार करून लोकांचे कर्ज, खोट्या FD करून कर्ज बोलती गेलं आणि कर्जदाराकडून त्यांचं कर्ज वसूल होतं, त्यांनी त्यांचं कर्ज जमा करून खोटी नोंद केली की गव्हर्नमेंट सिक्युरिटी बी टाकली। असे 8 कोटी रुपये माझे 55 लाख सर्व म्हणजे डिपार्टमेंटला दिले, सगळे दिले। माझे 1 कोटी 10 लाख होते, त्याच्यापैकी 55 लाख मिळाले, 55 लाख राहिले। इतना पैसा कम है कि जिसका हजारों में सिर्फ उनका DIC को क्लेम भेजा ही नहीं गया और भेज भी नहीं रहे। जबकि मैं क्रांति कुरुक्षी समिति अध्यक्ष है, मेरा खुद का DIC क्लेम नहीं भेजा इन लोगों ने। नहीं, तुम लड़ रहे बोल कर नहीं देने का है, तुम लड़ रहे बोल कर नहीं देना है। जबकि मैंने कई बार उसके अंदर कंप्लेंट दिया, सरकार को करा, अब सब करा हमने एक बात भी। जैसा आपने अभी बताया कि प्रशासक जो है चेंज करना चाहिए, इस बारे में बिल्कुल बिल्कुल प्रशासक चेंज करना चाहिए। ऊना को लेटर दिया गया है, सभी जगह लेटर दिया है, और 1 महीने के बाद अगर ये सब सिस्टम नहीं हुआ, प्रशासक अगर बदली नहीं हुआ और पुलिस कमिश्नर ऑफिस सामने खुद ने अपने हाथ में लेना चाहिए इसका तपास। जबकि ये तपास बहुत बड़ा है और हमारे लोगों को कंप्लेंट दिया। मेरे मम्मी पापा चल फिर नहीं सकते, वो यहाँ नहीं आए, उनके खाते के अंदर 72 लाख रुपए, उनको अभी तक एक भी DIC क्लेम नहीं आया और ना मेरी बहन को आया। हमारे साहिब खान ये लीडर है, इन्होंने बहुत सारा हमारे को कोऑपरेट किया, इतने बार लड़ाई लड़ी उन्होंने कि जिसकी हद नहीं, फिर भी उनको भी दाद नहीं दी जाती। अरे इन सब मामलों में आपको क्या लगता है कौन दोषी है? आप इतने सारे डिपार्टमेंट के नाम ले रहे हैं। इसके अंदर सिर्फ प्रशासक दोषी है, DDR पुराना दोषी है, और जो पुलिस का जो तपास जिसके पास है संभाजी पवार साहब, ये बिल्कुल भी ढीला जांच कर रहे हैं। और ऐसा रिपोर्ट पहला उन्होंने प्रथम चार्जशीट भेजी थी जिसपे सुभाष झामड़ का नाम ही नहीं। तो फिर आप इस पे जब आपको प्रशासन पे भरोसा नहीं है, आप आगे तपास की इंक्वायरी की मांग क्यों नहीं कर रहे? बिल्कुल आगे करे हुए, लेखी में भी करे हुए, और आज के बाद 1 महीने के बाद, आज तो हमने सिर्फ धरना आंदोलन लिया, 1 महीने के बाद हम उपोषण को बैठेंगे। आम्ही पण जशी बँक उघडली तशी आम्ही तिथे जवळजवळ 20 वर्ष होऊन गेले ते पैसे जमा करतोय, पण आम्हालाही काही पैसे मिळालेले नाहीये, फक्त 5 लाख रुपये मिळालेले। आणि माझे मिस्टर रिक्षा चालवतात, तर त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे। आणि इतकं आम्ही एक पैसे जमा करून पैसा जमवलेला आहे तिथं, जीवाला अक्षरशः मुलीच्या लग्नासाठी आम्ही जमा केलेला आहे, तर तो आम्हाला आमचा पैसा मिळावा। किती पैसे जमा आहेत? नाही म्हणत आज 25 लाख रुपये आहेत तिथं, आणि आज आम्हाला मुलीचं लग्न करायचंय, तर ते कसं करणार? लोकांकडून किती म्हणून उधारी घेणार आम्ही? आज आतापर्यंत काही नाही मिळालं, फक्त 5 मिळालेले। मग त्या 5 ह्याच्यात काय होतं? मग आम्ही घर बांधायला काढलं होतं, त्यावेळेला लोकांचे उसने पैसे घेतले आणि बँक बंद पडली। तर असे रिक्षा इथं होती। आहे इथं समोरच आहे रिक्षा आमची, ही रिक्षा आहे आमची। तर मग आणि रिक्षाचा आता धंदा पण नाहीये, तर मग आम्ही कसं जगायचं आता? नाही, आम्ही याच्यावर आता ठोस पावलं उचलणार आहे, नाही तर आम्ही आता आमरण उपोषण पण करणार आहे। आता मी एवढं रस्त्यावर आलेलो आहे, माझे मिस्टर मानसिक तणावामध्ये गेलेले, माझी मुलगी सोडून दिलेली ती माझ्या जवळ आहे, 2 नातू माझ्या जवळ आहे, आणि आम्हाला एवढं अशी वेळ आली आहे की आम्ही आता काय करायचं? आमचे पैसे नाही मिळाले तर आम्ही स्वतः मी इथं येऊन आत्महत्या करणार आहे। मला आता पर्याय नाही राहिलेला आहे, मी इतकी परेशान झालेले, माझ्या मानसिक तणावाच्या माझ्या माणसाला गोळ्या चालू आहे, ते गोळ्याला पैसे कुठून आणायचे? आम्ही फार रस्त्यावर आलोय, आमची काही करून तुम्ही एवढी आमची रक्कम आम्हाला द्या, आम्ही तुमचे लय आभार राहू। किती रक्कम गुंतलेली आहे? 55 लाख रुपये तुमचं नाव काय? शकुंतला दिवटे। तुम्हाला आतापर्यंत काही पैसे भेटले नाही? फक्त
15 लाख आले. अजिता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक याचे खातेदार असून माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहे. मी विधवा महिला असून माझे पूर्ण पैसे मी त्या बँकेत ठेवले होते मुलांच्या शिक्षणासाठी. मुलांचे शिक्षणही अपूर्ण राहिले आणि माझ्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. तर माझे पैसे ताबडतोब सुभाष झांबडे यांनी देण्यात यावे आणि त्यांची कसून चौकशी करण्यात यावी. पोलिसांनी योग्य तो निर्णय द्यावा. पोलिसांनी मागे सुभाष झांबड्यांना अटकही केली होती, मात्र तुमचे त्याचे पैसे वगैरे काही मिळाले नाहीत का? नाही, काही मिळाले नाही. तुमचं सगळं कर्ज वगैरे त्यांनीच घेतलेलं आहे. इथं एफडीवर सुद्धा कर्ज घेतलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा बँकेतून खुलासा ते देत नाही. आणि त्यांनी ताबडतोब त्यांनी घेतलेलं कर्ज बँकेत भरावून ठेवीदारांचे पैसे द्यावे. एकूण किती ठेवीदार तुम्ही त्या बँकेत ठेवीदार किती? 22,000 ठेवीदार आहे. जर तुमच्या ज्या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्हाला काय आता नंतर मग आपलं आमचं जीवन प्रणाला लावावं लागेल ना. पैसे न मिळाले आमच्या आत्महत्याच करण्याशिवाय काही पर्याय नाही. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली. माझ्या मागे कोणीच नाही आहे. किती अमाऊंट तुमचं रक्कम किती अडकलेली आहे तुमची? माझी 1 करोड रुपये अडकलेले. 1 करोड रुपये तुमचे त्या बँकेत अडकलेले आहेत. सुभाष झांबड होश में आओ, होश में आओ, होश में आओ. सुभाष झांबड होश में आओ, सुभाष झांबड होश में आओ.